शेतकरी बंधूंनो, मी रेणापूर तालुका रेणापूर जिल्हा लातूरमध्ये आहे। शेतकऱ्याचं नाव आहे जयप्रकाश शंकरप्पा हलकुडे, राहणार रेणापूर। आपला मोबाईल नंबर 92 70717। आज दिनांक आहे 7 जानेवारी 2025। आज कंप्लीट 15 दिवसापूर्वी इथं बेस्ट ॲग्रोचं टुप्रो यांनी फवारलं होतं। मुख्य पीक आहे ऊस। ऊसाची व्हरायटी कुठली ही? ही 18121। 18121 ही व्हरायटी आहे। त्याच्यामध्ये हरभरा घेतलाय जॅकी। आणि याच्यामध्ये तण भरपूर झालं होतं। हे त्यांच्या पुढची समस्या होती। मजुराचा खर्च हा फार मोठा होता आणि वेळ देखील वाचन होतं। याच्यासाठी त्यांनी खोबरे कृषी सेवा केंद्रामधून टुप्रो आणलं। 30 मिलीमध्ये आपण 13 पंप केले। आता काय अवस्था आहे इथं तणाची? काहीच राहिलं नाही, म्हणजे कुठलंही तण तण इथं शिल्लक राहिलेलं नाही, सगळे तण मेलं। इथं मोहरी होती प्रामुख्यानं, इथं गाजरपाला होता, शिपरट, सोयाबीनचं लंब, रान एरंड, गाजरपाला, शीप आहे, पुन्हा आणखीन बरेच तण होते। सगळेच तण गेलेत। इथं तरवटा देखील होता, तरवटा देखील गेलेला दिसतोय। ही सगळी तण गेलेत। या टुप्रोबद्दल आपण समाधानी आहात का? हो, 100% समाधानी आहे। विशेष म्हणजे हरभऱ्याला इथं काही फार काही नुकसान नाही। छोटस छोटीशी पिवळी सर कळा आली आहे, बस। जी आता पाणी दुसऱ्या पाणी दिल्यानंतर कव्हर होणार आहे। झालं जवळपास cover सुद्धा। तिकडे पाणी दिले, तिकडे कव्हर देखील झालंय। रेणापूरमध्ये अशी चर्चा आहे की हरभरा राहत नाही, असं कुठं असं काही असतं का, असं काही तसं काही असतं का? या सगळ्यांना एक उत्तर दे म्हणून हलकुडे आप्पा सांगतायत की ऊसामध्ये हरभरा आणि टुप्रोची फवारणी, या हरभऱ्याला आणि ऊसाला कुठलाही किंचितही त्रास न होता तणाचा पूर्ण बंदोबस्त करण्याचं काम हे बेस्ट ॲग्रोच्या टुप्रोनं केलं। खोबरे आप्पांनी आग्रहाने त्यांना दिलं होतं आणि त्याचे रिझल्ट हे आपल्याला लाईव्ह पाहायला मिळतात। धन्यवाद। नमस्कार।